शहरात मिळणाऱ्या भाज्या आपण रोज खातो, पण आपल्या शेताच्या बांधावर निसर्गाच्या कुशीत उगवणारी ही रानभाजी कधी खाल्ली आहे का? आज आपण ही रानभाजी थेट शेतातून आपल्या स्वयंपाकघरापर्यंत घेऊन जाणार आहोत. आणि शेवटी याच साध्या रानभाजीपासून तयार होणार आहे अशी चविष्ट भाजी की ताटात वाढल्यावर घरच्यांकडून एकच प्रश्न येईल, अजून थोडी आहे का? तर चला मग मी पहिल्यांदा तुम्हाला या भाजीची ओळख करून देते. तर बघा, ही अशी मोठ्या मोठ्या गोल गोल पानाची जी भाजी मी सगळी उपटत आहे घेत आहे ती आहे आपली आजची रानभाजी. आणि हिची ओळख तुम्हाला आहे का आणि याचं नाव तुम्हाला माहिती आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या भाजीचं नाव सांगणार आहे. ही भाजी कुठलंही बियाणं किंवा खत न टाकता आपल्याला नैसर्गिकरित्या मिळणारी भाजी आहे. फक्त उन्हाळा सोडला तर आपल्याला हिवाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये भाजी ही पाहायला मिळते, आपल्या शेतामध्ये आलेली असते. तर बघा, इथं आपल्याला ही भाजी खूप सारी गोळा करायची आहे, कारण भाजी आपली ही शिजल्यानंतर खूप कमी होत असते. त्यामुळे कारण ह्या भाजीचे आपण सगळी पानं घेत असतो, याचे आपल्याला एकही काडी वगैरे घ्यायची नाही, म्हणून आपण खूप सारी इथं भाजी घेत आहोत. तर भाजी घेऊन आता मी घरी आली आहे आणि आईला म्हटलं की भाजी खायची आहे तर नीट करून द्यायला लागेल. मग आई इथं बसली आहे भाजी नीट करायला. इथं बघू शकता, आई फक्त पाने आणि कोवळी कोवळी त्याची जे शेंड्याची देठ आहेत ते घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही भाजी घ्यायची आहे. ज्या पानांना वेज वगैरे असतात ती पानं आपल्याला इथं घ्यायची नाहीत. आणि मातीचा नैसर्गिक स्पर्श घेऊन आलेली ही भाजी आता स्वच्छ पाण्याने नीट धुवून घेतोय. सध्या पावसाळा असल्यामुळे जेव्हा पाऊस पडतो, पाण्याचे थेंब मातीवरती पडतात, तेव्हा माती उडून या भाजीच्या पानांवरती वगैरे बसलेली असते आणि ती माती काढणं आपल्याला गरजेचं असतं. त्यामुळे ही भाजी 2 वेळेस आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे चाळणीमध्ये ठेवायचे आहे, जेणेकरून या भाजीमधलं सगळं पाणी जे काही आहे ते निघून जाईल. याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे. तर बघा, अशा प्रकारे सगळं पाणी आपण काढून घ्यायचं आहे भाजीमधलं. आणि आता आपल्याला तयारी करायची आहे फोडणीची. फोडणीसाठी आता आपल्याला लागणारं साहित्य बघा, इथं आपल्याला लागणार आहे सोल्याचं कूट, जे मी कच्चे शेंगदाणे जे आपले असतात ते वाटून घेतलेले आहे. त्याला दरदरीत ठेवायचं आहे, बारीक आपल्याला अजिबात वाटायचं नाही. आणि इथं मी 2 गड्डे लसूण घेतलेला आहे, लहान मोठा सर असा ठेचून. लाल तिखट, कोथिंबीर ऑप्शनल आहे, मीठ, जिरे आणि फोडणीसाठी मोहरी. तर बघा, इथं कोथिंबीर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता. फक्त आपल्याला इथं सोल्याचं कूट आणि जे आपला लसूण आहे त्यामध्ये काहीही कंजूसपणा करायचा नाही. कुठल्याही रानभाजीला चव येते ती लसणाने. आपली ही भाजी जी आहे ती सर्व पानांपासून बनत आहे आणि पानामध्ये खूप सारं पाणी असतं, ते बाजूला काढणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इथं आता आपण सुरुवातीला भाजी जी आहे भाजून घेणार आहोत, म्हणजे आपल्या पानांमधलं जे पाणी आहे ते बाहेर निघून जाईल. आणि इथं आता आपण एकदा सगळी भाजी बसत नव्हती, म्हणून 2 वेळेस भाजी आपली भाजून घेणार आहोत. भाजल्यानंतर ही भाजी 50% शिजली जाते. तर मी पहिल्यांदा भाजलेली भाजी काढून घेतली आहे आणि आता डबल दुसरी आता उरलेली भाजी ही मी भाजून घेते. तुम्ही बघू शकता, या भाजीला सतत परतत राहायचं आहे आणि अशा प्रकारे ही भाजी आपली भाजून घ्यायची. आणि भाजल्यानंतर ही कढईतून काढून घ्यायची आहे. आणि कढईतून काढल्यानंतर पुन्हा एकदा आपण यामध्ये थंड पाणी ओतायचं आहे. पण थंड पाणी टाकून आपल्याला ही भाजी डबल धुवून घ्यायची आहे. तर बघू शकता, इथं गरम आहे भाजी आणि यामध्ये आता मी थंड पाणी ओतलेलं आहे आणि थंड पाण्याने आता मी ही भाजी धुवणार. आणि धुवल्यानंतर या भाजीला घट्ट असं मी पिळून काढणार आहे यामधलं पाणी. यामध्ये थोडंसुद्धा पाणी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पूर्ण पाणी स्क्वीज आउट करून टाकायचं आहे. बघा, इथं गरम आहे भाजी, परंतु आपल्याला यामध्ये पाणी राहू द्यायचं नाही थोडं पण, कारण पाणी राहिल्याने भाजीची
चव जी आहे ती पानसट अशी होते, म्हणून यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे मी आता इथं पाणी काढून टाकले आणि हे जे आपले भाजीचे गोळे झाले होते ते मी इथं फोडून घेते. आणि आता आईला म्हटलं की या भाजीला प्रमाणात असं मला मीठ तिखट लावून दे. मग आईनं इथं मीठ टाकलं पहिल्यांदा, नंतर टाकलं इथं सोल्याचं कूट आणि आता ती मला हे सगळं भाजीला छान खाली असं मिक्स करून देते आहे. म्हणजे वरी भाजीमध्ये आपल्या जेव्हा आपण कढईमध्ये फोडणी देतो तेव्हा जास्त परत आपण जेव्हा उलटण्याने ती भाजी हलवतो त्यामध्ये भाजी जी आहे ती चिलबिल होते. त्यामुळं आपण असं खालीच तिखट मीठ आणि कूट भाजीला लावून घ्यायचं, म्हणजे वरी आपण भाजी फोडणी दिल्यानंतर जास्त असं त्याला खाली वरी करणं लागणार नाही. आणि तर फोडणीसाठी आपल्याला इथं तेल घ्यायचं. आता मी कढई आपण जी भाजी भाजली होती ती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी जिरे मोहरी टाकली आहे. मोहरी अशी तडतडली की आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि जिरे टाकले की आपण जो लसूण घेतलेला आहे वाटून तो टाकायचा आहे. लसूण अजिबात बारीक वाटायचा नाही, लसूण थोडासा जाडसर मोठा वाटायचा आहे आणि लसूण आपल्याला छान असा तळू द्यायचा आहे. लसूण पांढरा ठेवायचा नाही, एकदम गोल्डन लसूण व्हायला पाहिजे, गोल्डन ब्राऊन. तर बघा अशा प्रकारे मी इथं लसूण छान असं तळून घेत आहे. बघा इथं लसणाला करपू द्यायचं नाही, छान असं एकसारखं तळून घ्यायचं आहे. बघा इथं आपला लसूण तळलेला आहे. आता याच्यामध्ये आपण भाजी टाकायची आहे. दिसतात किती इथं लजीज अशी भाजी आपली दिसत आहे. तर बघा इथं मी सगळी भाजी आता याच्यामध्ये टाकली आहे आणि आता याला मी परतून घेणार त्या फोडणीमध्ये, म्हणजे आपली जी फोडणी आहे, आपला जो लसूण आहे तो सगळा या भाजीमध्ये मिक्स होईल. तर बघा अशा प्रकारे ही भाजी आता खाण्यासाठी 50% तयार आहे. म्हणजे काय, आता फक्त याच्यामध्ये आपल्याला एक ताट ठेवायचं आहे यावरती आणि एक वाफ द्यायची आहे, कारण 50% ही भाजी शिजलेली असते आणि 50% आता आपल्याला फोडणीनंतर शिजवायची असते. तर लगेच भाजी शिजून तयार होते, कारण ही फक्त पानांची भाजी आहे, याच्यामध्ये कुठलंही देठ वगैरे काही नाही. तर मी एक वाफ काढून म्हणजे 5 मिनिट फक्त ताट ठेवून भाजी शिजवून घेतलं आणि ही भाजी चपाती भाकरी कशासोबतही खा, एकदम चविष्ट आणि नॅचरल आहे. तर ही भाजी कशी वाटली मला सांगा. आमच्याकडे या भाजीला तांदूळ कुंदऱ्याची भाजी असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.